अरे अजून 90% लोकांना माहितीच नाहीये होळी का पेटवतो ते. मी भक्त प्रल्हादाच्या गोष्टीबद्दल बोलत नाहीये, ती तर सगळ्यांनाच माहिती आपल्याला. आत्ताच काल परवा झाली होळी. हा नवीन नटून ठटून सज्जास के सण साजरा किया. आमच्या सोसायटीत पण मोठी होळी रचली, नारळ हार पाणी असं सगळं ताट सजवून आणलं होतं. आमच्या ह्या सोसायटीमध्ये होळी पेटवण्याचा अनुभव हा पहिलाच होता, म्हणून मग एक्साइटमेंट जरा जास्त होती. किती मोठी होळी असते वगैरे वगैरे. पहिले जाऊन छान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा म्हणला जा दिया तेरे को डोके में बुद्धी जिले आपली जिंदगी. मग मी पण रिप्लाय मध्ये त्यांना डोळे मिचकून बत्तीशी दाखवून आपला मोर्चा होळीकडे वळवला. आपण दरवर्षी होळी पेटवतो, त्यात गावऱ्या टाकतो, लाकडं टाकतो, नारळ वाहतो, नैवेद्य वाहतो, हार फुले सगळं अर्पण करतो, तांब्याने पाणी वाहून फेऱ्या पण मारतो. पण हे सगळं का करतो आपण? डोंट यू वरी अबाउट दॅट. आज मी शोधलंय होळी पेटवण्यामागचा खरा इतिहास आणि लॉजिक. होळी हा सण निसर्गाशी जोडलेला सण आहे. साधारणतः फेब्रुवारी मार्च मध्ये हा सण येतो आणि ह्या वेळेला निसर्गाचा न्यू सीझन अपडेट झालेला असतो. हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू होतो आणि हा रब्बी हंगामातली गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचा हातात येण्याचा काळ असतो. त्यामुळे शेतकरी आपली पहिली पिके होळीच्या पवित्र अग्नीत अर्पण करून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू पाहत असतात. आपण आज दुकानात जाऊन धान्याची पाकिटं उचलून आणतो, पण गावी प्रत्येक धान्याच्या मागे शेतकऱ्याची मेहनत आणि निसर्गाची कृती लोकांना जाणवते. या काळात पिकांची कापणी झालेली असते, त्यामुळे शेतीची कामे पण जरा निवांतच असतात. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये नवीन पिकांच्या ओंब्या भासतात, त्यालाच होला म्हणजेच अर्धवट भाजलेले धान्य म्हणतात. होळीला सगळे नातेवाईक, शेजारचे, पाजारचे, नवीन जुने सगळे लोक एकत्र जातात. एकत्र होळी रचतात, लाकडं जमा करतात, गवऱ्या आणतात, थोडस सरपण आणत असतात. सगळे मस्त मिळून मिसळून ही सगळी कामं करत असतात. पण काही असतात ऍडवायझर्स जे काम कमी आणि इन्स्ट्रक्शनच जास्त देत असतात. अरे ते तिकडे ठेव, हे इकडं आण, ते सामान तिथून नको ठेवू, हे जरा असर, अरे या थोड्या गवऱ्या घे आणि तिकडून लाव की, त्या बाजूने मग जरा सरपण लावलंय का नीट, ही अशी डिटेल इन्स्ट्रक्शन द्यायची काम असतात त्यांची. अरे इनको तो कुछ कर भी नाही सकते असतात तर आपलीच. तुम्हाला माहितीये का होळी पेटवण्यामागे एक सायकोलॉजिकल मिनिंग पण आहे. ही आग आपल्याला एक आठवण करून देते की आयुष्यातील राग, मत्सर, वाईट विचार जे स्वतःसाठी असतील किंवा दुसऱ्यांसाठी असतील ते सगळं या आगीत जाळून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची. जशी झाडाला नवीन पालवी फुटावी, स्वच्छ, सुंदर आणि खूप पॉझिटिव्ह अशी. पण आता जसे जसे दिवस सरले तसं तसं हॅपी होली गाईज, हॅशटॅग होली वाईब्स हे असले काय काय फोटो खाली कॅप्शन टाकतात ना, जसं काय ह्यांनी शोधून काढली होळी. होळीची आग फक्त लाकूड नाही जाळत, तर ती कधी कधी नवीन सुरुवात करायलाही शिकवते. आणि भक्त प्रल्हादांच्या गोष्टीचा बोध तर तुम्हाला माहितीच आहे, वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होतो आणि म्हणून आपण होळी साजरी करतो. बरं आता मला फॉलो करायचं बघा की जरा अशा इन्फॉर्मेटिव्ह प्लस रोस्टिंग मला इंटरेस्टिंग स्टोरी साठी. हो.